सौरभ, सौरभ तू सौरभ, कालपर्यंत मला पट्या म्हणायचात ना काकू. तुझा आत्ता जा. अहो काय झालं? आणि तुम्ही अशा अंधारात का बसलाय? कारण आजूबाजूच्यांकडे लाईट आहेत. हो रे बाबा, पण तू जा आत्ता इथून. नाही काकू, मला मिस अनामिकांना भेटायचंय एकदा शेवटचं, आणि मला खात्री आहे की तुम्ही मला अडवणार नाही. माझा नाईलाज आहे. मग असं समजा की माझाही नाईलाज आहे काकू. थांब सौरभ, नको अटक वगैरे. पण का काकू? मिस अनामिका आमचा वाडा सोडून आल्या, पण त्यांनी नातं नाही तोडले आणि एका दिवसात प्रेम संपतं का काकू? त्यांना फोन केला होता मला, माझी चौकशी केली, घरच्यांची चौकशी केली, म्हणजे त्यांना अजूनही आमच्याबद्दल काहीतरी वाटतंय ना. सौरभ, नको रे अडकूस या सगळ्यात. काकू पण का? मी तुमचा मुलगा आहे ना. तुम्ही म्हणता ना की आपल्यात काहीतरी नातं आहे. मग मला सांगा ना काकू. मी मिस अनामिकांना 1000 वेळा विचारलं, त्या काही सांगत नाही. तुम्ही मला सांगा, एकदा सांगा काकू, एका दिवसात काय बिनसलंय नेमकं? काकू मी आधी लाईटचं काय झालं ते बघतो. नको नको, इथे जे काय चाललंय ना ते बघण्यापेक्षा अंधारात बरं. लाईट होते काकू, कोणीतरी मेन स्विच बंद केला होता. आता लागलेत ना लाईट, जा आता तू. नाही का, मी मिस अनामिकांना भेटणार. एकदा मी त्यांना भेटणार. हे तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? आपल्यात काहीतरी नातं आहे असं तूच म्हणालास ना. मग ऐक रे बाळा माझं, आता इथे क्षणभरही थांबू नकोस. तू जा इथून, जा. मी अनामिकाला भेटायचा आता आग्रह धरू नकोस रे. मी हात जोडते रे बाबा तुला. पण काकू, माझी शपथ आहे तुला, तू आता इथून जा. सौरभ का आला इथे? आकाशने त्याला पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. हे आई, सुरा कुठे मगाच? अरे सुरा कुठे? सुरा
फ्रीजला हात कोणी लावला ग? हे इस्त्रीवाला आला होता. तो म्हणाला बाकी सगळ्या घरांमध्ये आहेत की लाईट्स, म्हणून मग त्यानेच ते स्विच ऑन केली. आणि म्हणून माझी अजिबात इच्छा होत नाही यार घरी जायची. अगं पण मॅम असं वागल्या म्हणजे काहीतरी कारण असेलच ना. ते काय कारण असणार आहे? पण त्या कॉलेज पासूनचा मित्र होता ना तिचा, त्याचं प्रेम होतं तिच्यावरती, त्यांनी कन्फेसही केलंय ते. पर तिने व्यवस्थित वेळ घेऊन विचार करून मगच हो म्हटलीये त्याला. माझी त्यांच्या नात्याला अजिबात परवानगी नव्हती, तरीही त्यांनी एकत्र यायचं ठरवलं. बट डायरेक्ट लग्न पण करावं नाही लागलं त्यांना, लिव्ह इन मध्येही राहून पाहिलं आणि मग सडनली अशी पलटी खायची म्हणजे नॉट डन यार. मी काय म्हणतो, तू बोलतेस का एकदा मॅमशी? नाही बोलणार. इतका वेळ थ्रू आउट मी तिला सपोर्ट केलं ना रे. आज सौरभचा चेहरा बघवत नव्हता मला. मला असं वाटतं ना काहीच नसेल का रे वाटलं. असं कसं राधा? वाटलं असणार ना, म्हणूनच म्हणतोय तू बोल एकदा त्यांच्याशी, समजून घे त्यांना. नाही जमणार रे. इनफॅक्ट मला आता तिला भेटायची इच्छा नाही होते. माझं ठरलंय मी नसते जात घरी आज. म्हणजे कुठे जाणार आहेस मग? माहित नाही, वाड्यावर गेलेही असते, पण माझीच मम्मा अशी वागली म्हटल्यावरती कुठल्या तोंडाने जाऊ ना आता. अगं पण मम्माशी बोलायचं नाहीये म्हणून घरीच जायचं नाही, हा काय हट्ट आहे? तुला नाही ना पटत आहे. सोडून दे. राधा थांब. राधा राधा थांब. राधा कुठे जाणार आहेस या वेळेला? मला नाही माहिती. मी राधा मॅम काहीतरी एक्स्ट्रीम वागल्यात म्हणून तुला पण काहीतरी टोकाचंच करून दाखवायचंय का? बर चल, तू सांग मग मला. हा, कुठे जाऊ मी आता, काय करू? आपण एक काम करूया, इथे जवळच माझी एक चुलत बहीण राहते. मी तिचा ऍड्रेस तुला मेसेज करतो, तिच्याशी बोलून घेतो, तू तिच्याकडे जा. तुझ्या रूमची किल्ली ते ना. असं करूयात, मी तुझ्या रूमवर राहते, तू तुझ्या बहिणीकडे जा प्लीज. राधा पण रूम वरती कोणी मित्र वगैरे नाही आहेत ना? नाही, मित्र नाही आहेत पण नाही, नको ना माणूस. ओके थँक्स. चल निघूया. बरी हिंमत झाली ना तुझी, मला न विचारता खाली आलीस. हे घर माझं आहे आणि तू इथे जे काही करतोयस ना ते फारच विचित्र आहे. माझा असा जीव घेणा नाईलाज नसता ना तो तू. तर काय केलं असतंस? इस्त्रीवाल्याला बोलावलं असतंस, त्याच्याशी गप्पा केल्या असतंस. काय ग, हे तुझ्या अजून काय ओढणे असतील तर ते ग जरा. ए मॉम, जमतंय का मला तुझ्या इस्त्रीवाल्यासारखं? अरे बास ना आता, बास. तुम्ही बस करा जरा आता.
मला घराच्या बाहेर काढलं, मस्त मजेत जगताय, छान जगायला शिकला की तुम्ही. आता मग काय रडत बसायला हवं होतं? चाललं असतं. याचा अर्थ तू तुझ्या आईला आणि 22 वर्षापूर्वीच्या बायकोला ओळखलंच नाहीये. ओळखलं ना, व्यवस्थित ओळखले म्हणूनच आलोय. चल तिकडे बस. आकाश येते ऐक, बस. तो का पण बस. अरे आकाश, अशा पद्धतीचे रंगी बेरंगी कपडे घातलेले मला पहिल्यापासून आवडत नसायचं. आठवते की आठवत नाही? चांगलंच आठवतंय मला. सतत काळ्या साड्या, काळ्या ओढण्या असंच गिफ्ट करायचं तू मला. 4 चौघात मी उठून दिसलेली, कुठे चालायचं तुला? आपल्या बायकोचं सौंदर्य हे तिच्या नवऱ्यापुरतच मर्यादित असायला पाहिजे, ही अपेक्षा करणं भाव होतं. हे काय, बायकोचे फोटो सगळे असे भिंतीवरती लावून ठेवले तुम्ही का? असं करतं का कोण? हा, अरे घर आहे हा आकाश, घरात लावलेत ना फोटो. इथे कोण येणार आहे रे बघायला? तो येतो ना इस्त्रीवाला. हा गोड आहे ना ग. हा काय वेडेपणा आहे? वेडेपणा तर मी तुझ्या प्रेमात पडून केलाय का? हा फोटो कधी बघतेस? फर्स्ट क्लास. किती गोड दिसतो आपण एकत्र. अनु, गेली 22 वर्ष हे प्रेम माझ्या मनात मी जपून ठेवलं. नवरा आहे मी तुझा. पोलीस जाण्याची चूक करू नकोस. अजूनही कायद्यानं तू माझी बायकोस आणि कायदा माझ्या बाजूने. ती मी बघून घेईन. अनु, नात्यामध्ये मी तुझी आणि तू माझी चौकशी करायची असते का? पोलिसांनी चौकशी करताना बरं नाही दिसणार.
के बिछड़े हुए हम आज कहाँ आके मिले। उचला, कट केला. एक नंबरची स्वार्थी बाई आहे. जोपर्यंत माझी गरज होती माझ्या मागे मागे फिरायची, आणि आता अनामिका ताई गेल्यात ना घरी, मग माझी किंमत कमी. काय झालं? तुझ्या चेहऱ्यावर 12 का वाजलेत? घरात जे काय चाललंय वल्ली, त्याच्यानंतर असाच चेहरा असू शकतो ना. तुला तरी आनंद झालाय का वहिनी निघून गेल्याचा? नाही नाही, आनंद कसला. खर तर विचार करून करून माझं पण डोकं अर्ध झालंय की नक्की अनामिका ताई घर सोडून का गेल्या असतील. तुला माहितीये का गेल्या? हो ना वल्ली, का बरं निघून गेल्या का बहिणी? म्हणजे काय म्हणायचंय तुला? वल्ली, या घरात फक्त तुझंच पटत नव्हतं बहिणींची. बाकी मी, दादा, मावशी तिघांचं चांगलं होतं. तुझं आणि बहिणींचं काही बिनसलंय का? एक मिनिट, तू माझ्यावर शंका घेतोयस? मी फक्त विचारतोयस? मी बायको आहे तुझी. तुझा चेहरा बघून तुझ्या मनात काय चाललंय ना ते कळतं मला. एवढं सगळं होऊन सुद्धा तू माझ्यावर संशय घेतोयस? हा, अच्छा, म्हणजे तुला वाटतच नाही की वल्ली बदलली? हा, बरोबर ना? कुठून ती बाहेरून आलेली बाई माझ्या घरातल्यानं माझ्याच विरुद्ध भडकवलं, एवढं की माझा नवरा माझ्यावर संशय घेतोय. हा, अरे सगळं घडलंय तुझ्या डोळ्यासमोर, तरी वल्लीच वाईट? हे बघ वल्ली. काय बघू? बघितलं मी, सगळं बघितलं. तुझं संशय घेणं बघितलं, तुझं जाब विचारणं बघितलं, तुझं हात पिरगळणं बघितलं, त्या महामायेसमोर हात पिरगळणं बघितलं, सगळं बघितलंय मी. म्हणजे या घरात जे काही वाईट होतं ते फक्त वल्लीमुळे होतं ना? त्यासाठी फक्त वल्ली जबाबदार आहे, बरोबर? असं काही म्हणायचं नाही. मग काय म्हणायचंय? हा, हेच म्हणायचंय तुला? मी एवढी वाईट आहे ना, तर मग एक काम कर, मला मार, मला मार, मार, मला मार. मार ना, म्हणजे तू शांत होशील. त्या तुझ्या बहिणीचा भक्त आहेस ना तू. घे तिची बाजू घे आणि मला वेडा ठरव मला. एवढं काही झालेलं नाहीये. एवढं काही झालं? बघितलं? बायकोची किंमत नाहीये तुला.